नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांसमोर एकच आव्हान आहे, तर ते म्हणजे की गॅस सिलेंडरची बचत. म्हणजे आता प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक घरातील व्यक्तीला ही गोष्ट माहितीच आहे की जशी युद्धजन्य परिस्थिती सुरू झालेली आहे तर त्याचा फटका हा सर्वसामान्यांसोबतच सगळ्यांनाच जो आहे तो सोसावा लागतोय. तर मग तेलाचे भाव असू देत किंवा इंधनाची बचत असू देत, या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे गृहिणींना या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तर तो जास्त सहन करावा लागत आहे. कारण की मुळातच किचनमध्ये काम करायचं म्हटलं तर आपल्याला गॅस हा खूप जास्त आवश्यक आहे आणि नेमका त्याच्यावरतीच याचा सगळा जो इफेक्ट आहे तर तो युद्धाचा पडत आहे. त्याच्यामुळे ना सिलेंडरची बचत करण्यासाठी किंवा गॅस हा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे कसा टिकेल तर याच्यासाठी म्हटलं चला थोड्याशा टिप्स ज्या आहेत तर त्या आपण शेअर करूयात. आता मी सुद्धा गृहिणीच आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो इफेक्ट आहे तर तो माझ्यावरती सुद्धा होतोय. स्वयंपाकघरात काम करताना मला सुद्धा या गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. तर म्हटलं माझ्यासारख्या अशा बऱ्याचशा गृहिणी आहेत ज्यांना याचा जो फायदा जो आहे तर तो होईल. तर म्हटलं चला आज आपण यावरतीच एखादा व्हिडिओ बनवूयात. तर आता स्त्रियांचा स्वभाव आहेत ना हा मोजात खूप जास्त काटकसरी असतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना त्या बचत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज जेव्हा जागतिक स्तरावर अस्थिरता आहे आणि महागाईच्या झळा आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत, तेव्हा मात्र गॅसची बचत करणं हे आपल्यासमोर एक आव्हानच आहे. म्हणजे सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि याचा थेट फटका ना आपल्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या बजेटला बसत आहे. तर अशा वेळी स्वयंपाक करताना कोणत्या पद्धतीने छोटे छोटे बदल करून आपण 20 ते 25% आपल्या गॅसची बचत करू शकतो किंवा कमीत कमी आपल्याला महिनाभर किंवा त्यापेक्षा थोडासा जास्त दिवस का होईना घरातील सिलेंडर जावा, तर याच्यासाठी काही टिप्स आहेत. तर म्हटलं चला त्या तुमच्यासोबत शेअर करूयात. आता जेव्हा कधी ना आपण बघा भात जो आहे तर तो बनवायला घेतो. आता बऱ्याचशा घरांमध्ये ना खिचडी भात हा कंपल्सरी बनतो, कारण की ती खूप साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. जेव्हा कधी आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपलं असं असतं की चला आज आपण मसाले भात बनवूयात किंवा मग खिचडी भात बनवूयात. तर जेव्हा कधी आपण खिचडी भात किंवा मसाले भात बनवायला घेतो ना त्यावेळेस नेहमी काय करायचं, डाळ आणि तांदूळ हे अर्धा तास ना स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचं. जेणेकरून काय होतं, जेव्हा कधी आपण भात शिजण्यासाठी टाकतो ना त्यावेळेस भात आपला पटकन शिजून होतो, त्याला जास्त वेळ जो आहे तर तो राहत नाही. कारण की जेव्हा आपण त्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवतो ना तर तेव्हा तो खूप जास्त मऊ होतो, त्याच्यामुळे शिजण्यासाठी वेळ कमी लागतो आणि आपला गॅससुद्धा जास्त वाया जात नाही. आता दुसरा पॉईंट म्हणजे नेहमी कोणतीही तुम्ही भाजी ज्यावेळेस तुम्ही करायला घेताना त्यावेळेस नेहमी त्याच्यावरती झाकण ठेवायचं. मग कोणतीही भाजी जर तुम्ही एखादी फोडणीला दिलेली आहे किंवा शिजण्यासाठी गॅसवरती ठेवलेली आहे तर नेहमी त्याच्यावरती ना एखादं झाकण जे आहे ते असं घट्टसर बसेल अशा पद्धतीने ठेवायचं, जेणेकरून त्याच्यातली जी वाफ आहे तर ती बाहेर जाणार नाही आणि आपली भाजी जी आहे तर ती पटकन कमी वेळामध्ये शिजून होते. यामुळे सुद्धा आपला गॅस जो आहे तर तो कमी प्रमाणात वापरला जातो. आता बऱ्याचदा असं होतं की बघा आपण चहा ठेवण्यासाठी सकाळी ज्यावेळेस पातेलं गॅसवरती ठेवतो ना त्यावेळेस काय होतं की आपण बराच वेळ जो आहे तर ते पाणी उकळण्यासाठी ठेवतो आणि लवकर त्यामध्ये चहा पावडर टाकत नाही, साखर टाकत नाही आणि तो गॅस जो आहे ना तो तसाच चालू राहतो. त्यामुळे ना पाणी उकळायला सुद्धा आपला भरपूर असा गॅस जो आहे तर तो वाया जातो. त्याच्यामुळे ना जेव्हा कधी आपण सकाळी चहा ठेवण्याची तयारी करतो ना तर नेहमी त्यावेळेस असं करायचं की आधी साखर किंवा चहा पावडर, आलं सगळं पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आणि त्यानंतर गॅस पेटवायचा, जेणेकरून जास्तीचा जो गॅस आहे तर तो आपला वाया जाणार नाही. आता तुम्ही कोणतीही भाजी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर ती नेहमी ना प्रेशर कुकरमध्येच बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे कुकरमध्ये ज्यावेळेस तुम्ही भाजी एखादी बनवायला टाकताना त्यामुळे काय होतं की कुकरमध्ये ना भाज्या पटकन शिजल्या जातात, कारण की त्याला झाकण जे आहे ना ते वरून पॅक असतं आणि त्यामुळे ना कोणतीही त्याच्यातून वाफ वगैरे जी आहे ना तर ती बाहेर पडत नाही आणि आपली भाजीसुद्धा पटकन शिजते. त्यामुळे काय होतं, एकतर आपला वेळ सुद्धा वाचतो आणि दुसरं म्हणजे जे गॅस आहे तर त्याची सुद्धा आपली भरपूर अशी बचत होते.
त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा म्हणजे मंद आचेचा वापर करा. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही भाजीला फोडणी वगैरे देता, त्यावेळेस बघा एकदा भाजीला उकळी आली ना, की गॅस जो आहे ना, तर तो बारीक करून ठेवायचा. कारण की काय होतं, बारीक गॅसवरती भाजी पटकन शिजली जाते. तुम्ही एकदम असा मोठा गॅस सोडला ना, तर भाजी पटकन शिजत नाही. उलट त्यामधलं जे पाणी आहे ना, तर ते आटून जायला सुरुवात होते आणि पुन्हा आपल्याला त्यामध्ये थंड पाणी जे आहे ते टाकावं लागतं आणि पुन्हा भाजी शिजेपर्यंत आपल्याला गॅस हा मोठाच ठेवावा लागतो. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही भाजी टाकताना, जेव्हा कधी भाजीला उकळी येते ना, त्यावेळेस नेहमी आपला गॅस जो आहे तर तो बारीक करून ठेवायचा. म्हणजे मंद आचेवरती आपली भाजी जी आहे ती पटकन शिजते आणि आपला गॅस जो आहे तो सुद्धा वाया जात नाही. त्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे पूर्वतयारी करून ठेवणे. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर भाजीला फोडणी द्यायची आहे किंवा एखादी भाजी बनवायची आहे किंवा भात वगैरे बनवायचा, त्यावेळेस नेहमी काय करायचं, सगळ्या गोष्टी या ज्या आहेत तर त्या निवडून वगैरे ठेवायच्या. म्हणजे मग काहीतरी सोलणं असू देत, काही निवडणं असू देत किंवा मग एखादं भाजीसाठी आपल्याला काहीतरी चिरायच्या आहेत गोष्टी, ते सगळं जे आहे ते आधीच त्याची तयारी करून ठेवायची. म्हणजे काय होतं, जेव्हा कधी तुम्ही भाजीला फोडणी देता किंवा एखादं भाजी वगैरे करायला घेता, त्यावेळेस आहेत ना सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी असल्या ना, की आपला जो गॅस आहे ना तर तो जास्त वायाला जात नाही. नाहीतर काय होतं, आपण गॅसवरती कढई ठेवतो, गॅस बारीक करतो आणि त्यानंतर मग आपलं सुरू असतं ते म्हणजे एखादी गोष्ट चिरायची, काहीतरी सोलायचं, काहीतरी निवडत बसायचं. यामुळे काय होतं, आपला बराचसा गॅस जो आहे तर तो वायाला जातो. तुम्हाला कोणतीही भाजीची प्रिपरेशन करायची असेल ना, तर ती आधीच करून ठेवायची आणि त्यानंतर आपला गॅस जो आहे तो ऑन करायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या गॅसची सुद्धा बचत होते आणि आपला जो स्वयंपाकघरातील जो वेळ आहे तर तो सुद्धा कमी वेळेमध्ये आपला स्वयंपाक बनवून तयार होतो. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना आहेत ना, आपल्याला नेहमी जास्त भांड्यांचा वापर जो आहे तो करावा लागतो. कारण की आपल्याला भरपूर असा स्वयंपाक जो आहे तो रोजच्या रोज करावा लागतो. मग ते मुलांचं टिफिन असू देत, ऑफिसचे टिफिन असू देत, काही असू देत, आपल्याला जे आहे तर ते गॅससमोर जावंच लागतं. तर मग काय होतं, बऱ्याचदा आपण जेव्हा कधी एखादी भाजी वगैरे करायला घेतो किंवा कुकर लावायला घेतो, एक मसाले भात वगैरे बनवायचा असेल तर त्यावेळेस काय नाही करायचं, नेहमी भांडी जी आहे ती आपली कोरडी असली पाहिजेत याचा प्रयत्न करायचा. म्हणजे बऱ्याचदा भांडी वगैरे आपण वॉश केल्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे कधी-कधी राहू शकतं. तर मग नेहमी काय करायचं, गॅसवरती भांडी ठेवताना आहेत ना, आपली भांडी जी आहेत ना, तर ती नेहमी कोरडी असली पाहिजेत. त्याची आतली बाजू आणि बाहेरची बाजू दोन्ही जे आहे ना, तर ते छान असं नॅपकिनने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. कारण की काय होतं, की जर भांड्यामध्ये थोडंसं जरी पाणी असेल ना, तर त्यामुळे काय होतं, आपला गॅस जो आहे तो बराच वाया जातो. कारण की ज्यावेळेस तुम्ही एखादं भांडं गॅसवरती ठेवता, त्यामध्ये जर थोडंसं जरी पाणी वगैरे असेल ना, तर ते पाणी अगदी पूर्ण कोरडं होईपर्यंत आपला जो गॅस आहे ना, तर तो बराचसा वेळ तिथेच आपला गॅसचा वाया जातो. भरपूर अशी ऊर्जा जी आहे, तर ती तिथे खर्च केली जाते. त्यामुळे काय होतं, नेहमी कधी तुम्ही गॅसवरती कोणतंही भांडं जर तुम्ही ठेवत असाल, तर ते नेहमी कोरडं करूनच ठेवायचं. त्यामुळे काय होतं, आपला गॅस जो आहे तर तो जास्त वाया जात नाही आणि आपलं जे काही भांडं गॅसवरती ठेवलेलं असतं, तर ते सुद्धा पटकन गरम होतं. आता पुढचा पॉइंट म्हणजे जेव्हा कधी तुम्ही फ्रिजमधील एखादी गोष्ट गॅसवरती गरम करायला ठेवता, त्यावेळेस नेहमी काय करायचं, जेव्हा कधी आपण फ्रिजमधला एखादा पदार्थ बाहेर काढलाय ना, तर तो नेहमी अर्धा ते पाऊण तास हा वरतीच राहिला पाहिजे. म्हणजे रूम टेम्परेचरला आला पाहिजे. त्यानंतरच मग त्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं. कारण की काय होतं, जर तुम्ही एकदम फ्रिजमधून एखादी गोष्ट काढली आणि एखादा पदार्थ जर बाहेर घेतला आणि लगेचच तो गॅसवरती गरम करायला ठेवला, तर त्यामुळे काय होतं, तो पटकन गरम होत नाही. कारण की त्याला गरम व्हायला बराचसा वेळ जातो आणि हे तुम्ही सुद्धा अनुभवलेलं असेल. त्यामुळे ना, जेव्हा कधी तुम्ही फ्रिजमधील एखादा पदार्थ गॅसवरती गरम करायला ठेवताना, त्यावेळेस नेहमी अर्धा पाऊण तास तो वरतीच काढून ठेवायचा, जेणेकरून तो रूम टेम्परेचरला येईल आणि त्यानंतर मग त्याला गरम करायला घ्यायचं. आता तो रूम टेम्परेचरवरती आला ना, की कोणताही पदार्थ तुम्ही गॅसवरती ठेवला ना, तर ती जी भाजी असते किंवा जो पदार्थ असतो, तर तो पटकन गरम होतो आणि अगदीच फ्रिजमधून काढला आणि गॅसवरती ठेवला, तर त्याच्यासाठी भरपूर असा वेळ जो आहे तर तो वाया जातो. कारण की तो पदार्थ खूप जास्त थंड झालेला असतो. एकतर वेळ सुद्धा वाया जातो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपला बराचसा गॅस सुद्धा तिथे वाया जातो. त्यामुळे ना, अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण गॅसची जी बचत आहे तर ती करू शकतो. आता आपले गॅसचे जे बर्नर असतात ना बघा, तर ते सुद्धा नेहमी क्लीन करून ठेवायचे. कारण की बऱ्याचदा काय होतं, जे बर्नर असतात ना, तर त्यांच्यावरती काजळी आलेली असते किंवा ते काळे पडलेले असतात किंवा मग एखादा पदार्थ वगैरे सांडला गेला, जसं की दूध आहे, एखादी भाजी वगैरे उतू गेली, तर त्यामुळे काय होतं, ते बर्नर जे आहेत ना, तर त्याचे जे छोटे-छोटे होल असतात ना, तर ते एकदम असे ब्लॉक होऊन जातात आणि त्याच्यातून गॅस पास व्हायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे काय होतं, की जेव्हा कधी आपण एखादी भाजी वगैरे करायला घेतो ना, तेव्हा आपली जी कढई असते किंवा एखादं भांडं वगैरे असतं, तर ते पटकन गरम होत नाही. कारण की ते जे बर्नर असतात ना, त्यांच्यामध्ये ना भरपूर अशी कचरा वगैरे जाऊन बसलेला असतो किंवा त्याचे जे छिद्र असतात छोटे-छोटे, तर ते ब्लॉक झालेले असतात. तर काय करायचं, नेहमी
जसं आपल्याला जमेल ना तसे ते गॅसचे जे बर्नर असतात ना तर ते क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा. आता बर्नर क्लीन जर करायचं म्हटलं तर याचे आहेत ना भरपूर असे व्हिडिओज आहेत ना तुम्हाला YouTubeवरती पाहायला मिळतील आणि तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की आपण ते बर्नर वगैरे कशा पद्धतीने क्लीन करू शकतो. आता बर्नर जर आपले खराब असतील ना तर त्याच्यातून भरपूर आपला गॅस जो आहे तो वाया जातो. त्याच्यामुळे ना जर तुम्ही बर्नर वगैरे क्लीन करून ठेवले ना तर त्यामुळे सुद्धा तुमच्या इंधनाची खूप जास्त बचत होऊ शकते. आता गॅस सिलेंडरची बचत करायची म्हटलं तर आपण किती प्रमाणे करू शकतो हे प्रत्येकीलाच माहिती असतं, पण तरी सुद्धा थोड्याशा टिप्स ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आय होप की या ज्या टिप्स आहेत तर त्या तुम्हाला फायदेशीर ठरतील. आता गॅसच्या या गोष्टींमुळे काय झाले ना की सिलेंडर तर आता सध्या कुठेच बाजारामध्ये भेटत नाही. अगदी तुम्ही सिलेंडर बुकिंग केलेला असेल तरी सुद्धा आपल्याकडे सिलेंडर जो आहे तो आपल्याला भेटत नाहीये. त्याच्यामुळे एकतर आपल्याला चुलीचा ऑप्शन आहे किंवा दुसरा म्हणजे तुम्ही इंडक्शनची शेगडी वगैरे जी आहे तर ती यूज करू शकता. आता कसं गावाकडेची लोक असली की त्यांच्याकडे चुलीसाठी जे आहे ते भरपूर ऑप्शन्स असतात, त्याच्यासाठी जळण वगैरे त्यांच्याकडे असतं. पण कसं शहरामध्ये जी लोक राहतात, सिटीमध्ये जेवढी लोक फ्लॅटमध्ये वगैरे राहतात त्यांच्याकडे असं चूलचा वगैरे काहीच ऑप्शन नसतो आणि सध्याचं जीवन इतकं धावपळीचं आहे की प्रत्येकाला या गोष्टींसाठी काही वेळ नसतो, कारण की प्रत्येकाला काही ना काही कामं असतात. कोण बाहेर जॉबसाठी जात असतं, कुणाची मुले सकाळी लवकर उठून स्कूलला जात असतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे सकाळी उठून चूल पेटवून एवढा सगळा स्वयंपाक करणं काही जणींना जमतं किंवा जमू शकत नाही. त्यामुळे ना थोड्याफार टिप्स ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे आपली जी गॅसची शेगडी आहे तर ती एकदा चेक करून घ्या, म्हणजे कुठे आपला पाईप लीक होतोय का किंवा काही बर्नरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. बऱ्याचदा असं होतं की पाईप वगैरे जर आपले खराब वगैरे असतील किंवा बर्नरचे जे पुढचे जे बर्नर असतात गॅसचे तर ते सुद्धा बऱ्याचदा खराब झालेले असतात किंवा ते ब्लॉक झालेले असतात. त्यामुळे सुद्धा काय होतं, भरपूर आपला गॅस जो आहे तर तो वाया जातो. त्याच्यामुळे ना 2 महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा आपण आपली शेगडी जी आहे तर ती व्यवस्थित अशी दुरुस्त करून घेतली पाहिजेत, जेणेकरून त्यामध्ये जर काही बिघाड वगैरे असतील तर लगेच ते आपण नीट करू शकतो. आणि यामुळे काय होतं, जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं ना तर बऱ्याचदा काय होतं, पाईप लीक होतात किंवा बर्नर खराब असतात किंवा बर्नरची जी खालची साईड असते तिथून सुद्धा आपला गॅस जो आहे तर तो लीक होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही एकदा गॅसची जी शेगडी आहे तर ती नक्कीच चेक करून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जो गॅस आहे तर तो वाया जाणार नाही. आणि सध्याची अशी परिस्थिती आहे की आपल्याला इथनं गॅसची भरपूर अशी बचत जी आहे ती करायची आहे. त्याच्यामुळे इथनं एकदा आपली गॅसची जी शेगडी आहे तर ती रिपेअर करून घेण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत या बऱ्याचशा टिप्स ज्या आहेत तर त्या शेअर केलेल्या आहेत आणि या सगळ्या टिप्स सध्या तरी मी सुद्धा माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरत आहे, जेणेकरून गॅसची बचत होईल. आणि आपल्याला जोपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत व्यवस्थित होत नाही, निदान तोपर्यंत तरी आपला गॅस जो आहे तर तो आपल्याला जाईल, एवढाच प्रयत्न हा प्रत्येक गृहिणीचा असतो. आणि मी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या फॉलो करत असते. म्हणजे समजा जर मी दुपारी एखादी भाजी बनवायला घेतली तर मी काय करते, दुपारची थोडीशी भाजी जी आहे ना तर ती एक्स्ट्रा बनवून ठेवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सतत मग मला संध्याकाळी स्वयंपाक करायचा म्हटलं तर पुन्हा नवीन भाजी जी आहे ती बनवावी लागणार नाही. कारण की सध्याचे दिवसच असे आहेत की सगळ्यांनाच या गोष्टी ज्या आहेत तर त्या ॲडजस्ट करून घ्याव्या लागत आहेत. आणि मला असं वाटतं की कोणाच्याच घरात असं एक्स्ट्रा भाजी वगैरे बनवली तर त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की सध्याची परिस्थितीच तशी आहे की सगळ्यांना मिळून मिसळून समजूतदारपणा दाखवून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या हँडल कराव्या लागतात. त्यामुळे माझा सुद्धा तोच प्रयत्न असतो की कमीत कमी आपला गॅस जो आहे तर तो आपल्याला वापरात येईल, हेच प्रयत्न जे आहेत तर ते आपले असले पाहिजेत. तर चला असो, आता बऱ्याचशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि जर तुम्हालाही काही नवीन टिप्स अजून वेगळ्या माहिती असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा, जेणेकरून ज्या गृहिणी हा व्हिडिओ बघतील त्यांना त्या गोष्टींचा जो आहे तर तो फायदा होईल. आणि व्हिडिओला इतना जास्तीत जास्त हाईप करण्याचा प्रयत्न करा, कारण की जितकं जास्त तुम्ही व्हिडिओला हाईप कराल ना तितक्या जास्त लोकांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तर तो पोहोचायला मदत होईल. आणि मला असं वाटतं की आता सध्याच्या परिस्थितीला प्रत्येक गृहिणीला या ज्या टिप्स आहेत तर त्या माहिती असण्याची गरज आहे, कारण की या टिप्स आपल्याला रोजच्या वापरामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे तिला जर आपल्याला व्यवस्थितपणे समजूतदारपणे जर हाताळायचं असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला माहिती असायला हव्यात. तर चला असो, आता इथे सगळ्या घरातील कामं जी आहेत तर ती माझी आवरून झालेली होती आणि आज म्हटलं माठ वगैरे जो आहे तर तो क्लीन करून ठेवूयात, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडंसं थंड पाणी वगैरे जे आहे ते आपल्याला प्यावंसं वाटतं. आता फ्रीजमधील पाण्यापेक्षा डेऱ्यातलं पाणी कधीही चांगलं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.